मागील 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कृष्णा कराळे या विद्यार्थ्याचा खून झाल्यानंतर काल शुक्रवारी नागझरी येथे शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। मुलाच्या हत्येप्रकरणी अटक असलेल्या दोन्ही आरोपींना 30 जुलैपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली। तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी विविध स्तरातून करण्यात आली आहे। या संदर्भात काल शेगावच्या वकील संघाने भूमिका घेत शेगाव वकील संघातील कोणतेही वकील सदस्य त्यांचे वकीलपत्र आरोपीच्या वतीने दाखल करणार नाही, तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आरोपीला मदत करणार नाही असा ठराव करीत घटनेचा निषेध व्यक्त केला आहे। कृष्णाचे अपहरण करून हत्या करण्याचा प्रकार अतिशय निंदनीय आहे आणि अशा आपराधिक प्रवृत्तीच्या लोकांना आळा बसण्याकरिता तसेच त्यांना योग्य तो संदेश देण्याकरिता शेगाव वकील संघाने या प्रकरणामध्ये शेगाव वकील संघातील कोणतेही वकील सदस्य त्याचे वकीलपत्र आरोपीच्या वतीने दाखल करणार नाही, तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आरोपीला मदत करणार नाही असा ठराव शेगाव वकील संघामार्फत घेण्यात आला। शेगाव वकील संघ यांनी या गुन्ह्याचा निषेध म्हणून प्रखर भूमिका घेतलेली आहे। तसेच सदर प्रकरणाचा तपास योग्य रीतीने आणि शीघ्र गतीने करून सदर प्रकरणात विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना तहसीलदार यांच्यामार्फत पाठवलेल्या निवेदनात केली असल्याचे शेगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट कैलास गुप्ते यांनी सांगितले। नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराळे या लहान मुलाचे अपहरण करून जे त्याची अमानुष हत्या करण्यात आली त्या बाबतीत आज शेगाव वकील संघाने एक मीटिंगचे आयोजन केले होते। सदर मीटिंगमध्ये असं ठरवण्यात आलं की जे कोणी आरोपी असतील त्यांच्यातर्फे शेगाव वकील संघातील कोणीही वकील येत्या काळामध्ये किंवा भविष्यात वकीलपत्र म्हणून सादर करणार नाही त्यांच्या बाजू किंवा त्यांची बाजू देखील मांडणार नाही। याशिवाय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या देखील त्यांना मदत करतील नाही। आणि त्यानंतर आणखी या सदर मीटिंगमध्ये असंही ठरवण्यात आले की शेगाव वकील संघ सदर झालेल्या अपहरण व हत्याकांडाच्या घटनेचा तीव्र निषेध करून भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून शेगाव नगर परिषदेला शेगाव शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी CCTV फुटेज ची व्यवस्था करण्याकरिता निवेदन देईल। याशिवाय सदर प्रकरण आरोपी विरुद्ध जे प्रकरण आहे ते प्रकरण देखील जलद गतीने न्यायालयात चालण्यात यावं व विशेष सरकारी वकिलांची त्याच्यात नेमणूक करण्यात यावी व पीडितांना त्वरित न्याय मिळेल या दृष्टिकोनातून योग्य ती पावले भविष्यात उचलल्या जातील शेगाव वकील संघाकडून। त्या दृष्टिकोनातून आवश्यक ते निवेदने तक्रारी उच्चस्तरीय वेगवेगळ्या याच्यामध्ये विभागामध्ये केल्या जातील। गाव माझा न्यूज करिता प्रवीण मोरे, शेगाव, बुलढाणा।